रजेचा म्हणजेच सुट्टीचा अर्जही आता ऑनलाईन करावा लागणार। ई लिव्हच्या अंमलबजावणीबाबत दिनांक 1 एप्रिल 2024 पासून सर्व रजेचे अर्ज EHRMS प्रणालीमार्फतच सादर करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्ही आहात या चॅनलवर म्हणजेच एज्युकेशनल मनोहरवर आणि मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर। तर आज मी तुमच्यासाठी एक विशेष व्हिडिओ घेऊन आलोय आणि यामध्ये ही माहिती देण्यात येणार आहे की यानंतर तुम्हाला जर रजेचा किंवा सुट्टीचा अर्ज करायचा असेल तर तो तुम्हाला ऑनलाईनच करावा लागणार आहे, कारण 1 एप्रिल 2024 पासून ई लिव्हची अंमलबजावणी सुरू होणार आहे। तर याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळेच व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करायलाही विसरू नका। चला तर मग ई लिव्हच्या अंमलबजावणीबाबतचा हा व्हिडिओ आपण आता सुरू करूया। तर शासनाच्या 28 मार्च 2024 च्या निर्णयानुसार राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सेवा पुस्तक विषयक बाबी संदर्भात EHRMS म्हणजेच ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टीम ही प्रणाली विकसित करण्यात आली असून त्या अंतर्गत सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची डिजिटल सेवा पुस्तके तयार करण्यात येत आहेत। तसेच सर्व प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखालील अधीनस्थ कार्यालयांचा उदाहरणार्थ आयुक्तालय, संचालनालय यांचा समावेश या EHRMS प्रणालीत करण्यात येत आहे। सदर प्रणालीवर सर्व अधिकारी किंवा कर्मचारी यांचे सेवा पुस्तक विषयक माहिती भरण्याबाबत सर्व संबंधित विभागांना 3 मार्च 2024 च्या परिपत्रकान्वये सूचना देण्यात आलेल्या आहेत। EHRMS प्रणालीमध्ये लिव्ह या सेक्शनमध्ये रजेचे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा आहे। तथापि बऱ्याच विभागांमध्ये ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे प्रमाण फारच कमी असल्याचे आढळून आलेले आहे। EHRMS प्रणाली यशस्वीरित्या कार्यान्वित होण्याकरिता प्रत्येक विभागातील सर्वच अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी त्यांचे रजेचे अर्ज ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे। याकरिता सर्व मंत्रालयीन विभागांना सूचित करण्यात येते की त्यांनी त्यांच्या अधीनस्थ असलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी खुद्द आणि क्षेत्रीय यांना दिनांक 1 एप्रिल 2024 पासून त्यांचे सर्व रजेचे अर्ज EHRMS प्रणालीमार्फतच सादर करण्याच्या सूचना द्याव्यात। तसेच सर्व विभागांनी त्यांच्या अधीनस्थ सर्व अधिकारी किंवा कर्मचारी यांचे रजालेखे अद्ययावत ठेवावेत। कोणतेही रजेचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येऊ नयेत। या बाबतीत जो शासकीय GR यामध्ये काढण्यात आलेला आहे तो सुद्धा आपण बघून घेऊया। तर ई लिव्हच्या अंमलबजावणीबाबत दिनांक 1 एप्रिल 2024 पासून रजेचे सर्व अर्ज EHRMS प्रणालीमार्फत सादर करण्याबाबत हे एक शासन परिपत्रक दिनांक 28 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि वर आपण नमूद केलेल्या सर्व गोष्टी या शासन पत्रकामध्ये देण्यात आलेल्या आहेत। खाली सदर शासन पत्रक हे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने निर्गमित करण्यात आलेलं असून रोशनी दिनेश कदम पाटील शासनाच्या उपसचिव यांच्या सहीनिशी ते निर्गमित करण्यात आलेले आहे। तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो की EHRMS प्रणालीमार्फत रजेचा किंवा सुट्टीचा अर्ज हा आता ऑनलाईन पद्धतीनेच करावा लागणार आहे आणि त्याची अंमलबजावणी ही दिनांक 1 एप्रिल 2024 पासून करण्यात येणार आहे। तर आशा करतो की आजचा हा व्हिडिओ नक्कीच आपल्या कामाचा असेल आणि याची एक अंमलबजावणी लवकरच होणार असल्यामुळे सर्वांना या बाबतीमध्ये तेवढं जागरूक होणे गरजेचं आहे। त्यामुळेच या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करणे आपण विसरू नका। सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका। असेच शासकीय कर्मचारी बंधू भगिनींच्यासाठी कामाचे व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर
त्याची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण बाकीचे आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. चला तर मी आपली आता रजा घेतो. तोपर्यंत माझ्या सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार.